नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. थर्मोडायनामिक्स या लेक्चरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. लास्टच्या लेक्चरमध्ये आपण थर्मोडायनामिक्समध्ये एन्थाल्पी म्हणजे काय आहे याची इंट्रोडक्शन बघितलेली, तसेच त्याच्या रिलेटेड जे काही फॉर्म्युले होते ते पण आपण बघितलेले होते. तसेच एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जी या दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन सुद्धा आपण बघितलेलं. या लेक्चरमध्ये आपण त्याच्यावरती काही फॉर्म्युले तसेच न्यूमेरिकल प्रॉब्लेम डिस्कस करणार आहे. आपलं हेडिंग असेल पहिल्यांदा की फॉर्म्युलेज. आता काल आपण जे काय फॉर्म्युले बघितलेले आहेत, रिलेशन्स बघितलेले आहेत, ते फक्त आपण एकत्र कलेक्ट करूया जेणेकरून न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. तर याच्यामध्ये पहिलं सगळ्यात बेसिक जो फॉर्म्युला होता तो म्हणजे H इज इक्वल टू U प्लस P इंटू V. म्हणजे एन्थाल्पी जी असते ती एन्थाल्पी काय असणार आहे बाळांनो? इंटरनल एनर्जी आणि प्रेशर व्हॉल्यूम वर्क मधून आलेली एनर्जी आहे, दोघांचे ऍडिशन असणार आहे. त्याच्यानंतर हेच इक्वेशन तर असं असेल डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P इंटू डेल्टा V. म्हणजे या इक्वेशन मध्ये आपण प्रेशरला कॉन्स्टंट ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचं इक्वेशन आपण घेतलं ते म्हणजे डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा N इंटू R इंटू टेम्परेचर. आणि हा जो डेल्टा N आहे तो डेल्टा N म्हणजे चेंज इन नंबर ऑफ मोल्स असणार आहे, की जो प्रोडक्ट मायनस रिएक्टंट असा घेणार आहे, पण तिथं जो सबस्टन्स आहे तो गॅसियस स्टेट मध्येच इन्व्हॉल्व पाहिजे. त्याच्यानंतर अजून कोणतं रिलेशन मिळालं का तर नाही. त्याच्यानंतर मग आपण कंडिशन्स बघितल्या की जिथं डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U असणार आहे. मग कोणत्या कंडिशन्स होत्या याच्यामध्ये लिहितो मी. पहिल्यांदा काय लिहिणार, इफ डेल्टा V इज इक्वल टू 0 म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस असेल तर हा डेल्टा V 0 असेल तर डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन इफ डेल्टा N इज इक्वल टू 0 म्हणजे की जिथं नंबर ऑफ मोल्स मधला जो काही चेंज आहे तो 0 असेल तरी सुद्धा डेल्टा H बरोबर काय असणार आहे, डेल्टा U असणार आहे. हे सगळे फॉर्म्युलेज आपण बघितलेले. त्याच्यानंतर मी इथं साइन कन्व्हेन्शन्स नावाचा एक पॉइंट लिहितो जेणेकरून या टॉपिक मध्ये आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स खूप मदत करणार आहेत. आणि साइन कन्व्हेन्शन्स मध्ये पहिला आहे प्लस Q. प्लस Q चा अर्थ असणार आहे हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम. त्याच्यानंतर मायनस Q म्हणजे काय असेल, हीट रिलीज्ड बाय द सिस्टीम. 3 नंबरला प्लस W म्हणजे काय, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि फोर्थ आहे मायनस W, वर्क इज डन बाय द सिस्टीम. कोणी काम केलं असेल, सिस्टीमनं. याच्यानंतर फिफ्थ बघा डेल्टा H जो असतो, डेल्टा H म्हणजे काय रे, तर डेल्टा H म्हणजे चेंज इन एन्थाल्पी. डेल्टा H जर निगेटिव्ह असेल दॅट इज ती रिएक्शन कशी असणार आहे, एक्झोथर्मिक असणार आहे. एक्झोथर्मिक म्हणजे हीट इज रिलीज्ड. काय असणार आहे, हीट इज रिलीज्ड. आणि रिलीज झालेली हीट आपण इथं निगेटिव्ह मध्ये जर लिहिलं असेल तर त्याचा अर्थ असणार ती केमिकल रिएक्शन एक्झोथर्मिक आहे. 6 नंबरला बघा डेल्टा H पॉझिटिव्ह म्हणजे ही रिएक्शन कशी असणार आहे, तर हे असणार आहे एंडोथर्मिक रिएक्शन. म्हणजे हीट काय केली असणार आहे, ऍब्सॉर्ब केली असणार आहे. ओके, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे लिहितो मी 7 नंबर बघा डेल्टा U जर निगेटिव्ह असेल, कसं असेल, निगेटिव्ह, दॅट इज तर याचा अर्थ असणार आहे इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. काय असणार आहे, डिक्रीजेस. आणि 8 नंबरला डेल्टा U जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही लिहायचं इंटरनल एनर्जी काय होत असणार आहे, इन्क्रीज होत असणार आहे. म्हणजे इथं इन्क्रीजेस. ओके, मग हे काही फॉर्म्युलेज, हे साइन कन्व्हेन्शन्स जर आपल्याला माहित असतील तर न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. हे लिहून घ्या. मग आपण आता न्यूमेरिकल प्रॉब्लेमला स्टार्ट करूया. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण घेणार आहे अतिशय सिंपल आहे. काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 1 फॉर अ पर्टिक्युलर रिएक्शन काय असेल, द सिस्टीम
absorbs 6 kilojoule of heat, 6 kilojoule of heat and does 1.5 kilojoule work on its surrounding, full stop. What are the changes in internal energy and एन्थाल्पी? अतिशय सिंपल क्वेश्चन आहे आणि याला तुम्ही टाइप नंबर 1 पण म्हणू शकता, म्हणजे पहिल्या टाइपचा क्वेश्चन. आणि हा सिंपलेस्ट टाइप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सिंपल वे मध्ये फॉर्म्युला यूज करायचा आहे. पहिल्यांदा काय दिलंय बघा, गिवन मध्ये असं आहे, एक पर्टिक्युलर रिएक्शन आहे. त्या रिएक्शन मध्ये काय होत असणार आहे, जी सिस्टीम आहे ती ऍब्सॉर्ब 6 किलोजूल ऑफ हीट. म्हणजे इथं पहिल्यांदा असलेला सिस्टीम ऍब्सॉर्ब्स 6 किलोजूल हीट. ओके, दॅट इज, याचा अर्थ असणार आहे Q इज इक्वल टू प्लस 6 किलोजूल असं घेणार आहे मी. ऍब्सॉर्ब आहे म्हणून तर पॉझिटिव्ह साइन, साइन कन्व्हेन्शन खूप महत्त्वाचे आहे. अँड डज म्हणजे काम सिस्टीम करणार आहे कुणावरती, तर सराउंडिंग वरती. म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम. जे W असणार आहे ते W असणार आहे -1.5 किलोजूल. ओके, त्याच्यानंतर टू फाइंड मध्ये काय असणार आहे बघा, टू फाइंड मध्ये व्हॉट आर द चेंजेस इन इंटरनल एनर्जी, म्हणजे डेल्टा U इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड एन्थाल्पी म्हणजे डेल्टा H इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथं म्हणजे सोल्युशन असं असणार आहे, फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम आपल्याला सांगतोय डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. या इक्वेशनला आपण असं पण म्हणतो लेटेस्ट एक्सप्रेशन. काय म्हणू शकतो याला, लेटेस्ट एक्सप्रेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या तर डेल्टा U इज इक्वल टू Q ची व्हॅल्यू आहे प्लस 6 किलोजूल मायनस W ची आहे 1.5 किलोजूल. म्हणजे हे प्लस होतं ऍक्च्युअली, हे प्लस आणि मायनस होणार आहे. मग 6 - 1 5 म्हणजे येणार आहे 4.5 किलोजूल. म्हणजे सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती 4.5 किलोजूल न इन्क्रीज झालेली असणार आहे. ओके, हा आहे तुमचा पहिला पॉइंट, म्हणजे डेल्टा U चा आन्सर तुम्हाला इथं भेटलेला आहे. सेकंड पॉइंट मध्ये हीट रिलीज्ड ॲट constant pressure is equal to QP असणार आहे, इज इक्वल टू याला तुम्ही डेल्टा H म्हणता. therefore डेल्टा H इज इक्वल टू किती असणार आहे, तर 6 किलो जूल. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बघा एक रिएक्शन आहे आणि ही रिएक्शन कशी असणार आहे, तर ओपन कंटेनर मध्ये करणार आहे. आपण बघितलेलं आहे, आपण ऑल द रिएक्शन्स कॅरीड आउट इन ओपन कंटेनर आर आयसोबॅरिक प्रोसेसेस. आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये जी काही हीट रिलीज होणार आहे ती रिलीज झालेली ही जी काही हीट असते ती रिलीज झालेली हीट म्हणजे काय असणार आहे, आपली एन्थाल्पी मधला चेंज असणार आहे. पण इथं रिलीज नाही, इथं ऍब्सॉर्ब असा वर्ड आहे, त्यामुळे रिलीजच्या ठिकाणी मी लिहिणार आहे हीट ऍब्सॉर्ब ऍट कॉन्स्टंट प्रेशर किती असणार आहे, 6 किलोजूल. जर रिलीज असतं तर इथं मायनस लिहिलं असतं. ओके, अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, बघून घ्या एकदा. हा, मग या टाइपचे क्वेश्चन जर तुम्हाला इथून पुढे जर भेटत असतील तर मग ते तुम्ही सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 2 बघा. An ideal gas expands. Question 2. An ideal gas expands from a volume of 6 dm cube to 16 dm cube against a constant P externally तुम्ही म्हणजे external pressure of
2.026 into 10 raised to 5 Newton meter square inverse. Okay, full stop. Find delta H if delta U is equal to, so delta U is 418 जूल. ओके, थोडासा टाइप आपण चेंज केलेला आहे. मग आता आपल्याला डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये जर रिलेशन पाहिजे असेल तर आपल्याकडे दोन फॉर्म्युला आहेत. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही आणि डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन इंटू आर इंटू टेम्परेचर. हा फॉर्म्युला कधी वापरायचा आणि पहिला फॉर्म्युला कधी वापरायचा? जर प्रेशर व्हॉल्यूम वर्क जर दिला असेल किंवा कॅल्क्युलेट करा असं म्हणलं असेल तर तुम्ही हा पहिला फॉर्म्युला यूज करा की जिथं P इंटू डेल्टा व्ही ची व्हॅल्यू ठेवा. डेल्टा यू तर तुम्हाला ऑलरेडी इथं दिलेला आहेच, डेल्टा यू आहे 418 जूल. पण हा जो दुसरा फॉर्म्युला तो कधी वापरायचा? फॉर अ गॅसियस रिएक्शन. एक गॅसियस रिएक्शन आहे आणि गॅसियस रिएक्शन साठी जर तुम्हाला हा म्हणजे फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर हा करू शकता तुम्ही. ठीक आहे, मग आता कोणता करूया? तर पहिलाच करावा लागणार आहे. मग याच्यामध्ये पहिल्यांदा गिवन काय काय दिले तर बघा. आयडियल गॅस आहे तो एक्सपांड होणार आहे. एक्सपांड होणार आहे म्हणजे वर्क इज डन बाय द सिस्टीम फ्रॉम व्हॉल्यूम म्हणजे V1 आहे 6 dm क्यूब आणि V2 आहे 16 dm क्यूब अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. एक्सटर्नल प्रेशर आहे 2.026 into 10 raised to 5 न्यूटन मीटर स्क्वेअर इनवर्स. म्हणजे हे SI युनिट असेल तर हे जे व्हॉल्यूम आहे त्याचा पण SI युनिट म्हणजे 6 into 10 raised to -3 मीटर क्यूब होणार. हे पण 16 into 10 raised to -3 मीटर क्यूब होणार. ओके, त्याच्यानंतर फाइंड डेल्टा एच. म्हणजे इथं टू फाइंड मध्ये डेल्टा एच लिहूया पण त्याच्यावर डेल्टा यू पण दिलेला आहे 418 जूल. इथं टू फाइंड लिहूया. टू फाइंड मध्ये डेल्टा एच इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सोल्युशन बघा. सोल्युशन असा असेल वी हॅव आपल्याकडे इक्वेशन आहे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. मग या एक्सप्रेशन मध्ये जर डेल्टा एच कॅल्क्युलेट करायचं असेल तर डेल्टा यू माहित असणं गरजेचं आहे की जे दिलेलं आहे. पी इंटू डेल्टा व्ही ची फक्त व्हॅल्यू काढूया. म्हणजे नाव पी इंटू डेल्टा व्ही इज इक्वल टू किती येणार आहे तर पी इंटू पी ची व्हॅल्यू आहे 2.026 इंटू 10 raised to 5 न्यूटन मीटर स्क्वेअर इनवर्स इंटू डेल्टा व्ही किती असणार आहे तर 16 इंटू 10 raised to -3 -6 इंटू 10 raised to -3 आणि हे मीटर क्यूब मध्ये असणार आहे. ओके, येस सर. मग इथं जर बघितलं आपण पी इंटू डेल्टा व्ही ची व्हॅल्यू तर बघा तर अशी होणार आहे 2.026 इंटू 10 raised to 5 न्यूटन मीटर स्क्वेअर इनवर्स आपण पास्कल पण म्हणतो. इन ब्रॅकेट 16 - 6 10 इंटू किती होणार हे 10 raised to -3 होणार आहे. किंवा याला सिंपल मध्ये जर सांगायचं असेल तर हे बघा आपण काय केलं तर हा जो नंबर आहे तो आहे तसा ठेवलाय 2.026 इंटू 10 raised to 5. ओके, इथून 10 raised to -3 कॉमन घ्या म्हणजे इथं कसं होणार इंटू 10 raised to -3. आत काय राहिलं? आत राहिलं 10 कसं 16 - 6 आणि इथं पास्कल इंटू मीटरचा क्यूब. हे न्यूटन मीटर स्क्वेअर इनवर्स म्हणजे पास्कल असणार आहे आणि हे तुमचं असणार आहे मीटरचा क्यूब. जर हे तुम्ही कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केलं तर किती येते बघा 2.026 इंटू हे -3 आणि 1 -2 आणि 5 म्हणजे 10 raised to 3 पास्कल इंटू मीटर म्हणजे हे असणार आहे जूल म्हणजे 2026 जूल असणार आहे. म्हणजे दिस इज द पी इंटू डेल्टा व्ही. ओके, किती सिंपल आहे बघा. मग याच्यामध्ये पी इंटू डेल्टा व्ही ची व्हॅल्यू पुट केली. नाव डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू ची व्हॅल्यू आहे 418 जूल प्लस 2026 जूल आणि हे जर सॉल्व्ह केलं तर आन्सर किती येणार आहे तर बघा 8 आणि 6 14 4 4 1 आणि 2 आणि 2 4 आणि 4 आणि 2 म्हणजे 2444 जूल. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच. पण हे कशामध्ये असणार आहे जूल मध्ये असणार आहे. जर किलो जूल मध्ये पाहिजे असेल तर ते असणार आहे 2.444 किलो जूल. अशा पद्धतीने आपण हे डेल्टा एच ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतोय. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा, लिहून घ्या.
हा, याच्यानंतर आपण असा एक फॉर्म्युला यूज करूया की जिथं गॅसियस रिएक्शन साठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. असा आपण एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघूया. राईट डाऊन क्वेश्चन. डेल्टा एच फॉर द रिएक्शन, क्वेश्चन नंबर 3 आहे. डेल्टा एच फॉर द रिएक्शन, एक रिएक्शन दिल्या 2 टाइम्स ऑफ कार्बन सॉलिड प्लस 3 हाइड्रोजन गॅस, इट गिव्स C2H6 gas is minus of 84.4 kilojoule at 25 degrees Celsius. Full stop. Calculate delta U for the reaction at 25 degree Celsius. R ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ओके, एक गॅसियस केमिकल रिएक्शन आहे. त्या रिएक्शन साठी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर डेल्टा यू, म्हणजे इथं गिवन मध्ये पहिल्यांदा आपण काय काय लिहिणार तर एक रिएक्शन आहे ही, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनचे कॉम्बिनेशनचे रिएक्शन आहे. C2H6 म्हणजे इथेन गॅस असतो की जो आपण एलपीजी मध्ये वापरतो. डेल्टा एच दिलेला आहे त्याच्यासाठी. डेल्टा एच किती दिलाय बघा, दिलेला आहे -84.4 किलोजूल. ओके, ऍट 25 डिग्री, 25 म्हणजे टेम्परेचर असेल 25 डिग्री सेल्सिअस की जे केल्विन मध्ये असणार 298 केल्विन. परत आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. आता जर या गिवनच्या डेटामध्ये जर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर हा जो आर आहे तो जूल मध्ये आहे, पण डेल्टा एच किलो जूल मध्ये आहे. मग किलो जूलचं जूल करा म्हणजे -8440 हे जूल मध्ये होणार आहे. ओके, त्याच्यानंतर टू फाइंड असेल. टू फाइंड मध्ये डेल्टा यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सोल्युशन बघा. गिवन रिएक्शन जी असेल ती पहिला लिहूया. काय असेल गिवन रिएक्शन? 2 टाइम्स ऑफ कार्बन सॉलिड प्लस 3 टाइम्स ऑफ हाइड्रोजन गॅस, इट गिव्स C2H6 गॅस. जर डेल्टा एच आणि डेल्टा यू मधलं रिलेशन वापरायचं असेल तर डेल्टा एन इंटू आर इंटू टेम्परेचर फक्त इथं आपल्याला ऍड करण्याची गरज आहे. डेल्टा एच दिलेला आहे म्हणजे याची व्हॅल्यू दिलेली आहे, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. डेल्टा एन जर माहित असेल, आर तर दिलेला आहे, टेम्परेचर पण दिलेलं आहे, म्हणजे आर आणि टी दिलेला आहे. डेल्टा एन जर माहित असेल तर आपण काय करू शकतो, तिथं डायरेक्ट डेल्टा यू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे या रिएक्शन वरून डेल्टा एन इज इक्वल टू कसं असणार आहे तर प्रोडक्टचे मोल 1 मायनस रिएक्टंटचे मोल. पण ध्यानात ठेवा तुमचा प्रोडक्ट किंवा रिएक्टंट हा गॅसियस स्टेट मध्येच पाहिजे. हा कार्बन नावाचा जो रिएक्टंट आहे तो सॉलिड स्टेट मध्ये आहे, त्याचे आपण मोल्स इथे घेणार नाही. हायड्रोजन गॅसियस स्टेट मध्ये पण त्याचे मोल 3 असल्यामुळे 1 - 3 -2 येणार आहे. म्हणजे डेल्टा एन इज इक्वल टू -2 झालं. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट आता इक्वेशन जर यूज केलं तरी चालणार आहे. देअरफॉर इथे तुम्ही वी हॅव डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन इंटू आर इंटू टेम्परेचर. डेल्टा एच दिलेले आहे -8440 इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आहे -2 इंटू आर ची व्हॅल्यू आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल इंटू टेम्परेचर आहे 298 केल्विन. केल्विनला केल्विन कॅन्सल होणार आहे, इथं जूल आहे. ओके, मग थोडंसं हे सॉल्व्ह करूया. आता हे सॉल्व्ह कसं करणार तर सिंपल फंडा आहे बघा. इथं मी लेफ्ट हँड साइड तशी ठेवतो -84400 जूल इज इक्वल टू डेल्टा यू हे प्लस मायनस -2 इंटू आता पुढे काय राहिले बघा 8.314 आणि 298 या दोघांचं कॅल्क्युलेशन आपण लॉग न करूया आणि लॉग न करून मग त्यांचा आन्सर किती येते ते पहिला बघूया. मग पहिल्यांदा याचा लॉग बघूया 8.314 चा, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक 0 असेल. 298 चा लॉग बघण्यासाठी त्याची कॅरेक्टरिस्टिक 2 असणार आहे. ओके, मग 83 चा 14 म्हणजे लॉग असतो 9198 आणि 29 चा 8 असतो 4742. बघा ह्या दोघांचे लॉग असे आहेत जसे की 8.314 आणि 298 या दोन्ही व्हॅल्यूचे लॉग असे आहेत की आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापरायचे आहेत. त्यामुळे व्हॅल्यू मी पाठ केल्या, तुम्ही पण पाठ करा. 8 आणि 10 0 1, 5 आणि 9
4 1 7 1 8 1 9 9 4 13 3 चले 3 3.3940. ओके, मग याचा जर अँटीलॉग तुम्ही बघितला तर तो आहे 4954 4954. म्हणजे हे आहे तसंच ठेवणार मी, कारण कॅरेक्टरिस्टिक 3 आहे. म्हणजे कसं लिहिणार बघा, 4.954 इंटू 10⁻³ म्हणजेच काय, म्हणजेच 4954. ओके, ते इथं ठेवलं म्हणजे 4954 हे जूल मध्ये येणार आहे, बरोबर का? येस सर. आता डेल्टा यू मायनस, थांबा एकच मिनिट, डेल्टा यू नाही, थोडंसं याचा आपला अँटीलॉग रॉंग आहे. म्हणजे डायरेक्ट आन्सर सांगितलं मी तुम्हाला, कसं बघा, याचा अँटीलॉग आहे 2477 2477. म्हणजे हे आन्सर कसं असेल, मग इथं लिहिणार मी 2477. हा, आता 2 न मल्टिप्लाय करा. 2 14 4 चले, 2 14 ने 1501, 2 4 8 आणि 1 9 आणि इथं 4. म्हणजे मी तुम्हाला मागाशी डायरेक्ट आन्सर सांगितलेलं की जे तसं नाही. म्हणजे याचा लॉग हा आहे, या लॉग म्हणजे अँटीलॉग, सॉरी, या अँटीलॉगला 2 न मल्टिप्लाय करा, हे तुम्हाला भेटणार आहे. आता हे मायनस इकडे आलं तर ते प्लस होणार आहे. म्हणजे कसं, देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू -84400 जूल. हे मायनस इकडे आलं काय झालं, प्लस 4954 जूल. आता दोघांची फक्त तुम्हाला सबट्रॅक्शन करावी लागणार आहे, आणि दोघांची सबट्रॅक्शन किती त्या फक्त सांगा मला. ओके, तर याचा आन्सर किती येते बघा आपण इथं, 484400 मायनस 4954. 10 4 गेले 6 4 3 3. ओके, 13 9 गेले 4, इथं 7, इकडून 13 4 गेले 9 7 79446 79446 हे जूल मध्ये येणार, पण ते मायनस. ओके सर, ओके. याच्यामध्ये जर किलो जूल मध्ये करायचं असेल तर कसं होणार, तर 79.446 किलो जूल. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा यू. आणि डेल्टा यू निगेटिव्ह मध्ये आहे, याचा अर्थ त्या सिस्टमची जी इंटरनल एनर्जी आहे ती काय झाली असणार आहे, डिक्रीज झाली असणार आहे. बघा इथं प्रॉब्लेम. हा, याच्यानंतर सारखाच अजून एक क्वेश्चन आहे, तो बघूया. क्वेश्चन नंबर 4 बघा. अतिशय सिंपल क्वेश्चन विचारले जातात, जेईला असेल, नीटला असेल. फक्त आपल्याला हे सगळे फॉर्म्युले कसे वापरायचे आहेत, कॅल्क्युलेशनचा जो पार्ट असेल तो फक्त स्ट्रॉंग बनवा. क्वेश्चन नंबर 4 बघा. कॅल्क्युलेट द वर्क डन. कॅल्क्युलेट द वर्क डन in oxidation of 4 moles of SO2 sulfur dioxide at 25 degrees Celsius if reaction अशी आहे 2SO2 gas plus O2 gas it gives 2 times of SO3 gas. full stop. आणि R दिलेले आहे आपल्याला नेहमीप्रमाणे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. आणि असं पण सांगितलं, स्टेट वेदर वर्क इज डन ऑन द सिस्टम ऑर बाय द सिस्टम. म्हणजे काम कोणी केलं असेल असं पण तुम्हाला विचारलंय. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण डायरेक्ट सोल्युशन म्हणूया. ओके, सोल्युशन मध्ये गिवन रिएक्शन काय बघा, गिवन रिएक्शन अशा असणार आहे 2 times of SO2 gas plus O2 gas it gives 2SO3 gas असणार आहे. आणि या रिएक्शन मध्ये असं दिसतंय 2 moles SO2 हा 1 mole O2 सोबत कंबाईन व्हायला लागलाय, आणि मग 2 mole SO3 तुम्हाला प्रोडक्टच्या रूपात फॉर्म होणार आहे. पण आपल्याला इथे केमिकल रिएक्शन जे वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे ते वर्क डन 4 मोल साठी कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे इथली तर मी फॉर 4 moles of SO2 4 moles साठी पाहिजे असेल तर याला 2 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे इथं कसं होणार 4SO2 plus 2O2 gas it gives 4SO3 gas. ओके, असं काय केलं तर 2 ने मल्टिप्लाय केलं की तर 2 चं 4 होणार, इथं 1 चं 2 आणि इथं 2 चं 4. मग देअरफॉर डेल्टा n किती असेल, डेल्टा n इज इक्वल टू 4 minus 4 plus 2 4 plus 2 म्हणजे 4 minus 6 हे असणार आहे -2. ओके सर, यस. मग आता वर्क डन
जे असणार आहे वर्क डन इन अ केमिकल रिएक्शन्स कसं असणार आहे कोणत्याही केमिकल रिएक्शनसाठी वर्क डनचा फॉर्म्युला W = डेल्टा N × R × टेम्परेचर. मग इथे व्हॅल्यू पुट करा. W = डेल्टा N आहे -2 × R असेल तर 8.314. टेम्परेचर किती आहे 25 चं 298 होणार. आणि या दोघांचं आता आपण कॅल्क्युलेशन बघितलं हे -2 × 2477 जूल मध्ये येणार म्हणजे हे 4554 जूल. जरा बघून घ्या. ओके राईट डाऊन. सॉरी 4955 असं येणार आहे 4955 जूल. हा क्वेश्चन लिहून घेतला. बघा याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5th. अतिशय सिंपल आहे फक्त थोडस आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. क्वेश्चन नंबर 5th. कॅल्क्युलेट वर्क डन इन द फॉलोइंग रिएक्शन. कॅल्क्युलेट वर्क डन इन द फॉलोइंग रिएक्शन. एक रिएक्शन देणार आहे तुम्हाला मी. इन द फॉलोइंग रिएक्शन when 2 moles of HCl are used at constant pressure and 423 Kelvin. Reaction कशी आहे बाबा 4 times of HCl gas plus O2 gas it gives 2 times of chlorine gas plus 2 times of H2O gas. ओके आणि असं पण सांगितलं स्टेट वेदर वर्क इज डन ऑन द सिस्टम ऑर बाय द सिस्टम. मग ते काम कोणी केलं असेल ते पण सांगा. मग या क्वेश्चन मध्ये जरा बघा काय काय दिले. तर आपल्याला वर्क डन कसं कॅल्क्युलेट करायचं तर इथं पहिला आपण सोल्युशन पण नाही डायरेक्ट. ओके सोल्युशन मध्ये गिवन रिएक्शन काय आहे ते लिहूया. पहिला गिवन रिएक्शन अशी असणार आहे 4 टाइम्स ऑफ HCl गॅस प्लस O2 गॅस इट गिव्स 2Cl2 गॅस प्लस 2H2O गॅस. आणि जे वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ते वर्क डन 2 मोल्स साठी कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर कोणासाठी 2 मोल्स साठी. पण इथं HCl चे किती मोल्स आहेत 4 मोल. म्हणजे इथे लिहिणार मी फॉर 2 moles HCl. HCl च्या 2 मोल साठी काय करूया इथं 4 आहे त्याच्या ठिकाणी 2 आणलं पाहिजे डिवाइड बाय 2 करा सगळीकडे. म्हणजे 2 टाइम्स ऑफ HCl गॅस प्लस इथं 1 ला डिवाइड बाय 2 केलं तर 1/2 O2 गॅस इट गिव्स इथं Cl2 गॅस प्लस इथं H2O गॅस. बघा तो सगळ्या रिएक्शनला 2 ने मी काय केलंय डिवाइड केले. डिवाइड केले की डेल्टा N काय असेल तर 1 + 1. ओके मायनस इथं किती असणार 2 + 1/2 म्हणजे 0.5. बरोबर का यस सर. 2 - 2.5 म्हणजे हे असणार आहे -0.5. दिस इज युअर डेल्टा N. मग आता वर्क डन इन अ केमिकल रिएक्शनचा फॉर्म्युला असतो -डेल्टा N × R × टेम्परेचर. डेल्टा N -0.5 × R 8.314 टेम्परेचर 298. त्या दोघांचं कॅल्क्युलेशन आपण मगाशी केले म्हणजे हे +0.5 येणार. बरोबर मायनस मायनस प्लस इनटू त्या दोघांचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं 2477. मग आता 5 फक्त मल्टिप्लाय करा किती येते बघा 1758 च्या आसपास आन्सर येते 1758. पण हे प्लस का मायनस व्हेरी गुड प्लस. आणि हे कशामध्ये येणार आहे जूल मध्ये. दिस इज द वर्क डन. बघा किती येते सॉरी टेम्परेचर किती दिले बाळांनो. टेम्परेचर आपण चुकलो की टेम्परेचर दिले 423 ठेवा 423. ओके मग हे थोडंसं कॅल्क्युलेशन आपण मागाप्रमाणे करायला गेलो तर ते रॉंग होईल. मग थोडंसं तुम्ही हे जर कॅल्क्युलेट केलं तर 1758 येणारच आहे. पण ते तुम्ही कॅल्क्युलेट करा किती येते बघा. हे वर्क डन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह
पॉझिटिव्ह येणार, कारण मायनस मायनस प्लस झालंय. आणि वर्क जर पॉझिटिव्ह असेल तर वर्क इज डन ऑन द सिस्टीम. मग लिहिणार इथे लिहिणार मी काय लिहिणार, सिन्स वर्क इज पॉझिटिव्ह हेन्स वर्क is done on the system. Okay, write down. ठीक आहे. बघा मग या लेक्चर मध्ये आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत. यासारखेच न्यूमेरिकल प्रॉब्लेम तुम्हाला भेटणार आहेत पुढं. मी डेली प्रॅक्टिस पेपर पण तुम्हाला एक सेंड करतो, त्याच्यातले सगळे प्रश्न तुम्ही याच्यावरचे सॉल्व्ह करा. काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स.